58 कोटींची जमीन विकली जाते 213 कोटीला आणि तब्बल 155 कोटी रुपये याच्यातून अवघ्या काही महिन्यांमध्ये दामदुप्पट दामचौपट योजना एका पॉन्झी स्कीमपेक्षाही भयंकर पण सरकारी चौकटीत बसून सरकारी नियमांच्या अनुसार सांगितलं जातात. बागुलबुवा क्रिएट केला जातो. त्यासाठी असं एक चित्र तयार केलं जातं की आपल्याला फार मोठी रक्कम द्यावी लागेल. तसं काही नाही. ही संपूर्ण बातमी समोर आणणारे झी मीडियाचे विशेष प्रतिनिधी नितीन पाटणकर आपल्यासोबत आहेत. नितीन, खूप बनवाबनवी झाल्या आपल्याला दिसतं. एक कायदेशीर चौकटीत म्हणजे कोणी जर प्रथम दर्शन ही जर एक कागदपत्र बघेल तर सगळं कायद्याच्या चौकटीत बसून केल्यासारखं दिसतंय. पण ज्या मूळ बाबी आहेत, जो ऑपरेटिव्ह पार्ट आहे, त्याच्याकडे एकतर जाणीवपूर्वक कानाडोळा केलाय का त्या झाकण्यात आल्यात का त्या न सांगण्यात येतात. फक्त की आपण सरकारचा पैसा वाचवण्यासाठी हे केलं गेलंय असं भासवलं जात आहे आणि याच्यातून हा संपूर्ण दाम चौपट योजनेचा काय म्हणू शकतो आपण त्याला खेळ उभा केला गेला. सर अगदी बरोबर आहे. पाहिलं तर हा महसूल विभागाचा विषय नाही, हा महापालिकेचा आहे. त्यामुळे नगर विकास विभागाचा विषय. महापालिका असेल, गायकवाड असतील, कुणीही नगर विकास विभागाकडे त्यांचा जास्तचा मोबदल्यासाठी जायला होतं, मात्र ते गेले महसूल विभागाकडे. महसूल विभागाने म्हणजे चंद्रशेखर बावनकुळेंनी गायकवाडांनी जमीन विकलेली असताना त्यांचं कुठलाही अधिकार नसताना त्यांना एंटरटेन केलं. दोन्ही पत्रांना त्याच दिवशी त्यांच्या कार्यालयाने उत्तरं दिलेली आहेत, खाली कारवाईसाठी पाठवलेत आणि एवढं झाल्यानंतर त्यांनी स्वतः बैठक घेतली. सर मंत्री असतील, अधिकारी असतील, त्यांचं एक प्राथमिक कर्तव्य असतं की शासनाचं हित पाहणं, शासनाचे पैसे वाचवणं, बिलकुल शासनाचा फायदा कसा होईल हे पाहणं, हे त्यांचं सगळ्यात महत्त्वाचं काम आहे किंवा ते एक महत्त्वाचं कर्तव्य आहे. महसूल विभागामध्येच ज्यावेळेस तहसीलदार असतील, प्रांत अधिकारी असतील, अगदी तलाठी असतील, हे गौण खनिज जे असतं, वाळू असेल, मुरुम असेल, त्याचे जे दंड होतात ते जर त्यांनी माफ केले किंवा शासनाच्या विरोधात निर्णय दिला तर त्यांच्यावर सस्पेन्शनची कारवाई केली जाते, त्यांना सस्पेंड केलं जातं. कारवाई करतात ते बावनकुळे आता सध्या काही दिवसांपासून ते आपण पाहिलंय. ते काही लाख काही कोटींचा दंड माफ करतात किंवा जी वस्तुस्थिती समोर येते त्यानुसार हे खालचे अधिकारी कारवाई करतात, तर त्यांना सस्पेंड केलं जातं. आणि दुसरीकडे बावनकुळे साहेबांनी शासनाचं महसूल किंवा पैसे वाचवण्याच्या ऐवजी फक्त गायकवाड किंवा हे जे कलाटे आहेत त्यांना फायदा कसा होईल हे पाहिलेलं आहे. ही 16 एकर जागा आहे सर अख्ख्या राज्यामध्ये. या सप्टेंबरमध्ये आणि आत्तापर्यंतचं उदाहरण एकच आहे की अशा पद्धतीनं मध्यावधी कालामध्ये म्हणजे एप्रिलमध्ये न वाढवता अचानक सप्टेंबरमध्ये राज्यातल्या फक्त 16 एकर भूखंडाचा हा रेडी रेकनर वाढवला आहे. आणि तो जानेवारीचा पाहिला आणि सप्टेंबरचा पाहिला तर 400% जवळपास ही वाढ करण्यात आलेली आहे. आणि नगरविकास विभागाचा विषय असताना महसूल विभागानं हा फायदा पोहोचवलेला आहे. आणि याचा फायदा सर आपण पाहिलं महापालिकेला झालाय का? नाही. राज्य शासनाला झालाय का? नाही. पिंपरी चिंचवडच्या नागरिकांना झालाय का? तर नाही. तो फक्त आणि फक्त कलाटेंना झालेला आहे. एक्झॅक्टली. महापालिकेचं 2013 पासून ती जागा STP प्लांट तिथे कार्यान्वित आहे, 8 पासून त्यांच्या ताब्यात आहे. नितीन, फार महत्वाचा मुद्दा सांगतात प्रेक्षकांनी, तो अत्यंत समजून घेण्याची गरज येते की त्या वर्षभरामध्ये राज्यात फक्त एकच प्रकरण झालंय मूल्य दर बदलण्याचं, त्याच्यात एक एक्सेप्शन करण्याचं एकमेव प्रकरण झालंय. ते झालंय पिंपरी चिंचवडमध्ये, ते झालंय या प्रकरणामध्ये. खरं तर हे जायला पाहिजे होतं नगर विकास विभागाकडे, पण नगर विकास विभागाकडे न जाता ते थेट महसूल विभाग घेतात आणि स्वतः मंत्री त्याच्यात विशेष रस घेतात दिसतात. हो सर, ह्या वर्षातलं हे उदाहरण नाही, मागच्या काही वर्षातलं हे उदाहरण आहे. ओके, म्हणजे अनेक वर्षात आपण या जर वर्षभराचं जरी बघितलं तर या वर्षात इतर कुठल्याही अशी एक्सेप्शन एक कुठली कोणासोबत वेगळी स्पेशल ट्रीटमेंट देण्यात आली नाही आणि फक्त ही स्पेशल ट्रीटमेंट इथे देण्यात आलेली आहे. सगळ्यात महत्त्वाचं जो इथे पॉईंट आहे नितीन, सरकारकडनं आम्ही जेव्हा चंद्रशेखर बावनकुळे यांना संपर्क करण्याचा आपण जेव्हा प्रयत्न केला, ते म्हणतात की सरकारचे पैसे आपण वाचवतो. जर त्यांना आपण TDR नसता दिला तर आपल्याला त्यांना भूसंपादन कायद्याने द्यावा लागला असं, ही रक्कम चौपट झाली असती. त्यामुळे इथे 500च्या ऐवजी कदाचित 800-1000 कोटी द्यावे लागले असते. पण जो सगळ्यात महत्त्वाचा इथे आहे 2008चं ॲग्रीमेंट आहे, त्यात सरळ म्हटलं आहे की आम्ही TDR व्यतिरिक्त इतर कुठलाही मोबदला मागणार नाही. असं असताना ते डॉक्युमेंट साफपणे लपवलं जातं किंवा झाकलं जातं. हे याच्या मागे एक आपल्याला मोटिव्ह दिसतो, एक इंटेंट आहे. अगदी बरोबर आहे सर. हे पूर्ण हे जे प्रकरण आहे ते षडयंत्र किंवा कट किंवा कारस्थान रचून अशा पद्धतीनं करण्यात आलेलं आहे असं दिसतं. तुम्ही पहा, जून 2024ला त्यांनी 10 कोटी रुपये घेऊन ही जागा विकण्याचा करार केला. त्यानंतर ऑगस्टमध्ये महापालिकेने पहिलं पत्र दिलेलं की रेडी रेकनर वाढवा. त्यानंतर जानेवारीमध्ये जागा विकून झाली. त्यानंतर हे गायकवाड पत्र देतात. त्यांना अधिकार नसताना, अधिकार क्षेत्राच्या म्हणजे त्यांच्या अधिकारात नसताना, जागा त्यांच्या ताब्यात नसताना ते 2दा पत्र देतात आणि मोबदला मागतात. आणि त्यानंतर जानेवारीत खरेदी होती आणि सप्टेंबरमध्ये 9 महिन्यामध्ये हा रेडी रेकनर 400%
वाढवला जातो. मागच्या 15-16 वर्षात काही होत नाही. ज्यावेळेस कलाटेंची एंट्री होते त्यानंतर ह्या 7-8-9 महिन्यांमध्ये हा रेडिरेकनर 400% वाढवला जातो. सर ती जागा मी प्रत्यक्ष पाहिलेली आहे. नदीच्या कडेला आहे, डोंगर उताराची ती जागा आहे. त्यावर पूर्ण जागेवर STP प्लांट महापालिकेचे दोन्ही कार्यान्वित झालेले आहेत. बऱ्याच वर्षांपासून झालेले आहेत. ही जागा कलाटेंनी 58 कोटी रुपये देऊन का विकत घेतली असेल? त्या जागेचं रेडिरेकनरनी व्हॅल्युएशन 22-23 कोटी रुपयांच्या आसपास होतं. जानेवारीचं जे रेडिरेकनर आहे त्याच गट सर्व्हे नंबर मधले इतर जे व्यवहार झाले त्याच तारखेला झालेले, काही कलाटेंच्या सहकाऱ्यांनी देखील केले. हा एक महत्वाचा मुद्दा आहे की तिथे जमिनीचे भाव 22 कोटी वगैरे सुरू असताना संजय राहुल कलाटे हा पूर्ण घेताना राहुल कलाटे यांची कॅल्कॉन कंपनी ही चढ्या दराने ती जमीन विकत घेते, दुप्पट दराने विकत घेते. त्यामुळे तिथेच एक पुन्हा इंटेंट दिसतो आपल्याला. म्हणजे जी जमिनीची किंमत 22 कोटी आहे ती 58 कोटींना घेण्यामागे कोण जास्त पैसे खर्च करेल? ज्याला खरंच घेऊन ती जमीन तिथे ठेवायची आहे ती भारतात 23 कोटीला घेईल, 24 कोटीला घेईल. नाही सर, ती जमीन घेऊन त्यावरती कुणी जरी घेतली, स्वतः मंत्र्यांनी जरी घेतली तर त्यावरती काही करू शकत नाही. पालिकेच्या ताब्यात पालिकेचे STP प्लांट कार्यान्वित म्हणजे त्यामागचा हेतू काहीतरी वेगळा होता. तिथे करायचं काय बघा, जमीन आपण का विकत घेतो? एकतर इन्व्हेस्टमेंट जमीन तुम्ही विकत घेतात, त्या जमिनीत तुम्हाला पुढचा मोबदला मिळणारा जास्त असेल, इन्व्हेस्टमेंट म्हणून तुम्ही जमिनीकडे बघतात. इथे ऑलरेडी तिथे एक प्लांट आहे, STP तिथे आहे, सिवेज ट्रीटमेंट प्लांट मलनिसारण केंद्र तिकडे ऑलरेडी आहे. ही जमीन ती विकत 22 कोटीची जमीन तुम्ही 58 कोटीला विकत घेतात. तिथेच तुमचा प्लॅन हा होता की ही विकताना सरकारला चढ्या दराने विकायची आहेत. पण ती कशी विकायची? तर त्यासाठी हा सगळा घाट घातला गेला. नितीन सांगतात. पण तुम्हाला एक गणित सांगतो थोडक्यात समजून की कशा प्रकारे भाव काय असता, कसा राहिला असे समजून घ्या. खूप इंटरेस्टिंग तुम्हाला कळेल की कशा प्रकारे आहेत ते. आपण आकडेवारी जरा ही तुम्हाला आकडेमोड समजेल, मग तुम्हाला कळेल की याची व्याप्ती किती मोठी आहे. आपण तुम्हाला मग अशी चौरस मीटर मधले स्क्वेअर मीटर मधले रेट सांगितले. आता नितीन आपण प्रेक्षकांना स्क्वेअर फुटामध्ये सांगूया. साधारणपणे तिथे 11,74,062 स्क्वेअर फूट ही जागा आहे. हो. आणि त्याचा 336 रुपये हा रेडिरेकनरचा दर तिथे आहे. हो. तर त्या दराने तिथे घेतली गेली असती, जो त्यांचं म्हणणं होतं की आम्हाला नवीन दराने द्यावी, त्याच्या आधी जर दिलं गेलं असतं तर या 11,74,062 स्क्वेअर फूटसाठी 336 रुपयांनी जर दिले गेले असते तर त्याचा मोबदला मिळाला असता 39,44,84,832 रुपये झाले असते. आता ती जमिनीवरती जो TDR घेतला गेलाय त्या TDRच्या बदल्यात ही जमीन सरकारला त्याच्याकडनं मोबदला घेतला गेला TDRचा. तर तो जर आपण बघितला या 39,000 कोटीवरती हा जो TDR मिळतो 39,44,000 नाही 39,44,84,832 गुणिले 1.5चा आपण त्या 1.6 पण असेल तो कधी जास्त, पण आपण एक सामान्यतः 1.5 पकडू याचा TDR पकडला तर त्याचे मिळतात 59,17,27,248 रुपये. आता हे दुसरं गणित बघा, याच जागेचं 336 रुपयाचा भाव स्क्वेअर फुटाचा देण्यात आला, ज्याच्यासाठी सगळा पत्रव्यवहार केला की आम्हाला भाव वाढवून द्या, भाव वाढवून द्या. तो भाव वाढून चौपट, जसं आता नितीन सांगत होते, चौपट वाढून तो 336च्या ऐवजी किती केला? 1,210 रुपये. आणि कसं गणित बघा हे 9 महिन्यात बदललेलं आहे. सगळ्या गोष्टींचं कसं बदललं गेलं गणित. एक तुम्ही बघा परत 11,74,062 स्क्वेअर फीट गुणिले 1,210 रुपये त्याच्यासाठी मिळालेत 142,6,15,020 रुपये. आणि त्याचा जर तुम्ही तो TDR बघाल 6,15,020 गुणिले 1.5चा TDR जर बघितला तर तो येतो 213,09,22,530 रुपये. फरक तुमच्या समोर आहे. 59 कोटी कुठे आणि 213 कोटी कुठे? हा सरळ फरक जो चौपट झाला, चौपटपेक्षा जास्त झालेला आहे. इथे फरक जवळजवळ 64 चौपट झालेला फरक आहे. हा झालाय केवळ 4 महिन्यांमध्ये. का? कारण मंत्री महोदय आग्रह करतायत बैठक बोला. महापालिका सांगतेत की आपल्याला कसं करता येईल, नाही तुम्ही अहवाल द्या. महापालिकेने अहवाल दिला, तुम्ही IGRला सांगता तुम्ही पण अहवाल द्या. महापालिकेने अहवाल द्यावा, त्याच्यासाठी पूरक अहवाल IGRने द्यावा, असं वारंवार सांगितलं जातं. हे का केलं गेलं? आणि हे जर केलं गेलं नसतं 2004च्या रेट प्रमाणे, जर त्यांना 2008च्या रेट प्रमाणे, तेव्हाचा रेडिरेकनर रेट साधारणपणे 800 रुपये 80 रुपये पर स्क्वेअर फीट होता. 80 रुपये पर स्क्वेअर फीट त्यांनी लिहून दिलंय. त्या मूळ जमीन मालकाने लिहून दिलंय की आम्हाला याच रेटने मिळावा, न मिळाल्यास आम्ही TDR व्यतिरिक्त कुठलाही मागणार नाही. TDR प्रमाणेच त्यांना देणं होतं. तर त्यांना देणं जे होतं सरकारचं, तर ते सरकारकडनं फार तर फार 39 कोटी तिथे देणं झालं असतं जर दिलं गेलं असतं तर प्रेझेंट रेट प्रमाणे. 39 कोटीच्या ऐवजी
एका व्यक्तीला तिथे मिळत आहेत 213 कोटी रुपये. हा फरक तुम्हाला आम्ही वारंवार सांगतो. तिथे जर त्यांनी लिहून दिल्याप्रमाणे जर पैसे दिले गेले असते तर 39 कोटीच द्यावे लागले असते सरकारला, किंबहुना त्याच्यापेक्षा कमी तो रेट गेला असता. खूप त्याच्यापेक्षा कमी गेला, 80 रुपयाप्रमाणे 2008च्या भावाप्रमाणे तुम्हाला देणं तिथे गरजेचं होतं. ह्याच्यापेक्षा कमी अजून साधारणपणे 8 ते 10 कोटीच द्यावा लागला असता. 8 ते 10 कोटी 213 कोटी तुम्हाला द्यावे लागतात. हा फरक न समजण्या इतकी. हे का केलं जातं? 22 कोटीची जमीन हा एक नेता विकत घेतो आणि त्याच्यानंतर तो काही महिन्यातच त्या पक्षाचा सदस्य होतो. अर्थात तो राजकीय भाग आपण वगळूया, पण हे सगळं घडतंय कसं याचीच उत्तरं महाराष्ट्र विचारणार आहे. हा सगळा साधारणपणे शेकडो कोटींचा हा आपल्याला सरळ सरळ इथे एक प्रकारे प्रश्नचिन्ह निर्माण करणारा आकडा आपल्या समोर उभा राहतोय. नितीन, हो सर, यात दोनच मुद्दे एक महत्वाचे मला सांगावेसे वाटतात. हां. की पर्यायी भूसंपादन कायद्यान्वये जास्त रक्कम किंवा मोबदला द्यावा लागेल असं त्यांनी म्हटलं होतं. 2008चं अग्रीमेंट जर आपण पाहिलं तर जी. त्यात स्पष्टपणे म्हटलेलं आहे की 2008चाच रेडिरेक्नर लावला जी, जी. जाईल पर्यायी जर आपण वाचून बघायला मगाशी प्रेक्षकांना. हो हो. आणि जर आत्ता जरी द्यायचं झालं तर हा कायदा आलेला आहे 2013ला, त्यामुळे तो 8ला लागू होईल का नाही हे जर तरचा विषय. तो जरी सोडला, तो जरी त्यांनी लागू केला तर या कायद्यातले कलम 26 ते 30 आहेत, त्यानुसार शहरी भागामध्ये दुप्पट मोबदला देण्याची तरतूद आहे आणि ग्रामीण भागामध्ये चौपट देण्याची तरतूद आहे. इतर काही ठिकाणी राज्यात महत्वाच्या प्रकल्पांना तो चर्चा करून जास्त दिला असेल, पण तो शासन निर्णय करण्यात आला. झालेला आहे, तो प्रसिद्ध झालेला आहे.